हरकत एका श्लोकामध्ये रामकथा सांगितलेली आहे। तेव्हा या रामकथेचं श्रवण हा श्लोक तुम्ही ऐकलात ना की त्याचं पुण्य तुम्हाला मिळणार। असू दे ऍब्सेंट राहिलात काही कारणामुळे, काही तुम्हाला फिरायला जायचं होतं, पण मला एक वाटतं की आता मात्र कुणाच्याही मनामध्ये एवढं पण राहिलं नाही की बाई मी तिथं गेले मी तिथं जाऊन आले नाही, मी तिथं गेलो आणि मी तिकडे जाऊन आलो नाही। अगदी सकाळी सकाळी माई उठली आज आणि मला माई सुद्धा म्हणाली माझं पण सगळं पुरं झालं। म्हटलं काय झालं? अहो म्हणजे डॉक्टर आल्यामुळे मला तिकडे गडीला जाऊन भेटता आलं, हनुमान गडीला। म्हणजे डॉक्टर पुढं आम्ही माग आणि आमच्या माग श्रीराम आमच्या माग। आम्ही काल माई आम्ही गडीला गेलो, हनुमान गडीला, राम जन्मभूमीला गेलो आणि किती गेलो बघा चालत चालत असे आलो। काही गर्दी नाही काय नाही व्यवस्थित सगळं दगड ना दगड बघून आलो। अयोध्येला राम जन्मभूमीला जो त्या मंदिराला लागणारा दगड आहे तो प्रत्येक दगड आणि त्या दोन भगिनी आम्हाला भेटले। असे चुरून चालले होते। कोण दोन होत्या मला माहित नाही, पण दोघी जण अशा आल्या आणि त्या अशा येणार आतमध्ये तेवढ्यात ते मला दिसले। अरे म्हणले दोघे अजून राहिल्यात। म्हणले आम्ही राहिलो नाही, आमचं पोट भरलं नाही, मग परत आम्ही बघायला आलो राम जन्मभूमी। त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी पोटभर अयोध्या पाहिलेली आहे। तिकडे परिसरामध्ये या, जिथं जिथं जाऊन यायचे तिथं जाऊन आलेले आहात। आता आपल्याला जो उत्तरार्ध जो आहे आणि प्रभू रामरायाच्या रामचरित्रातला तो महत्वाचा म्हणजे की कल्पना सगळ्यांची सगळ्यांना माहिती झालं की आता आहे कुठं सीतामाई, तर अशोक वनामध्ये आहे। पण अशोक वनात जाण्यासाठी समुद्र पार करून जायचं कोणी? सगळे जण आपले बसलेले आणि एकमेकाला एकमेक बरं का कुणी जायचं, कारण संपातीने सांगितलं मी गेलो असतो, मी नक्की गेलो असतो, पण माझ्या पंखातलं बळ गेलेलं आहे, मी आता उघरात झालेलो आहे। तेवढा इथून जेव्हा झेप घ्यायची लंकेच्या दिशेनं तर तिच्यामध्ये ताकद पाहिजे आणि ती तुमच्यामध्ये आहे एवढंच तो बोलला संपाती। आणि तुमच्या मधल्या पैकी कोणतरी एक जण नक्की पलीकडे जाईल। बघा विश्वास द्यावा लागतो, आत्मविश्वास। पोहणारा असतो ना, पोहणारा शिकवणारा असतो ना, तो पोहणारा शिकवणारा जर खरोखर पोहायला शिकवणाऱ्याला जो नवीन पोहणारा असेल त्याला जर शिकवणारा हुशार असेल तो फक्त पोटाच्या खाली एक बोट लावतो। काय लावतो? फक्त नवीन पोहणारा असेल ना त्याच्या पोटाखाली फक्त एक बोट लावतो, एक बोट। तुम्हाला एका बोटाला हो फक्त त्याची मानसिकता तयार करण्यासाठी बोट। तुम्ही